आवळे उकडू घातले ते आम्हाला आवळ्याचा मुराबा करायचा यासाठी आम्ही 1 किलो आवळे उकडू घातलेले आहेत. आता उकडले असतील बघ बरं. आता गॅस बंद करून एकदा छान उकडले ना. काय अशा प्रकारे आवळे उकडून घेतले. तर आम्ही आता ह्या आवळ्याला छान असं उकडून घेतलेलं आहे. थोडंसं थंड करूया. चाळणी टाक, पाणी जाते फोडायला. थोडं आवळ्याला आपण जरा 5 मिनिट थंड करण्यासाठी ठेवूया. आता हे फोडलेलं आम्ही फोडून घेतलं. आता हे थंड थोडंसं झालेलं आहे. आता ह्याला फोडी करून घेतोय आम्ही. आता हे गुळाची फोडायला आम्ही असा गुळ थोडं बारीक करून घेते. नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे आवळ्याचा मुरब्बा. तर अशा प्रकारे आम्ही आवळे करून घेतले. तर थंड झाल्याच्या नंतर अशा आम्ही फोडी करून घेतल्या. तर ह्याला आता गुळामध्ये आपण गुळाचा पाक करून फोडूया. आवळे असे थोडे शिजत आहेत पाकामध्ये. आणि त्याला 10 मिनिट शिजू द्यायचं. म्हणजे असं जाडसर घट्ट असं म्हणजे आवळा मुरब्बा होतो. पाक होत चालला आहे. घट्ट घट्ट असं होत चाललं आहे. अशा प्रकारे थोडंसं 10 मिनिट शिजू द्यायचं ह्याला. मग नंतर असं चला आता हे आवळा मुरब्बा झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा अशा प्रकारे आपला आवळा मुरब्बा तयार. बघा अशा प्रकारे आपला मुरब्बा तयार होत आहे. आता ह्याला 10 मिनिट थंड ह्याच्यावर ठेवायचं. झाला मुरब्बा तयार. आपला आवळा मुरब्बा तयार. हे झाला मुरब्बा तयार. आपला मुरब्बा तयार झाला. आता थंड झाल्याच्या नंतर 5-10 मिनिटांनी जरा घट्ट होईल. नंतर मग दाखवूया तुम्हाला. हा बघा असा झाला आहे आपला आवळा मुरब्बा. आवळा मुरब्बा.